नमस्कार आणि सुप्रभात. आज सॅटर्डे असल्याकारणाने मला सुट्टी होती. हो, MNCमध्ये असल्याने हा तर एक फायदा मिळतो की तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी मिळते. पण माझ्या मातोश्रीला हे माहिती असल्याकारणाने तिने अगोदरच माझ्यासाठी कामं नेमून ठेवली होती. तिने सांगितलं, बाळा जा, तुझ्या अंगात जर काही कला असतील तर त्या जाऊन दाखव. आणि मी त्या संधीचा लगेच फायदा उचलत रांगोळी काढायला सुरुवात केली. रांगोळी काढायला सुरुवात तर केली, पण नंतर समजलं की मला फुलां आणि पानांची रांगोळीशिवाय दुसरं काहीच येत नाही. आणि तुम्ही पुढे बघालच की नुसतं फुलं आणि पानं एवढंच मला येतं आहे. पण काही हरकत नाही, हळूहळू शिकू अजून बरेचसे डिझाईन. तोपर्यंत तुम्ही हेच बघा की ही मी रांगोळी कशी काढते. इथे तर मी फुलांचा गुच्छच काढायला गेलेली. थोडेसे रंग भरताना रांगोळीमध्ये क्रिएटिव्हिटी, यू नो गाईज, क्रिएटिव्हिटी. बरं, मातोश्री परत आल्या तपासणी करायला की कसा केलेला आहे मी. आणि हो, चांगलं केलं माझ्या पोरीने असं तिला वाटलं. नंतर घराला झाडू मारायला सुरुवात केली, कारण का ते तर माझं डेलीचंच काम आहे आणि ते केल्याशिवाय मला सुटका नाही. अशा या 3 खोलींना मस्त साफसूफ करून नाश्ता करायला बसली, कारण भूक पण तेवढीच लागलेली. त्याच्यामुळे मस्त शेव घालून उपमा आणि त्यासोबत मस्त गरम गरम चहा. आहा हा हा. मग माझ्या मातोश्रीने मला सांगितलं, बाळा जी तुला काल कैरी मिळाली होती ती जरा मला चिरून दे, कारण त्याचं मला लोणचं करायचं आहे. आणि लगेचच मी ते करायला घेतलं, कारण का मला पण ते लोणचं खायची खूप इच्छा झालेली होती. ह्याला म्हणतात मापटं. नाही, तुमचं पराक्रम मोजण्यासाठी नाही, तर धान्य मोजण्यासाठी. ह्या डॉक्टरांच्या गोळ्या नसून मिंटच्या गोळ्या ह्याची मी आणि वेदांती खाऊन वॉकला निघालो. वेदांतीला समजलं की मी शूट करणार आहे, म्हणून लगेचच तिने तिचे केस खोलून एक स्टाईलमध्ये वॉक देण्याचं ठरवलं. नमस्कार मित्रांनो, आणि आज आहे डे 7 आणि परत आम्ही निघालो आहे इव्हनिंग वॉकला. आज मी बरोबर म्हणाली, बाय द वे वेदांती. येस. सो बघू, आज आम्ही ट्राय करणार आहे की जिथे माझी मम्मी, तिचे पप्पा आणि गावातली इतरही जे काही मुलं आहेत, पहिली की बालवाडीपासून बालवाडीपासून 7वी का 5वी मला माहिती नाही, 7वी. पण हां, ही तर म्हणजे 7वी पर्यंत. मला तर कन्फर्म आहे. तर ह्या गावाची शाळा, गावातील म्हणजे ती एकमेव शाळा आहे. प्रत्येक गावामध्ये मला वाटतं एकच शाळा आहे. तर कधी कधी सुळे गावातली ही शाळा, त्याचा आम्ही तुम्हाला थोडं व्हिडिओ काढून दाखवू की ती शाळा कशी आहे. खूप छान आहे, मस्त. इतकी मला एकदम असं छान मोठा feeling व्हिडिओ येते. करूया. सो ह्या मॅडमची इच्छा आहे की आपण मोठा व्हिडिओ करूया. आपण Yes. छोटाच व्हिडिओ कोण बघत नाही, मोठा व्हिडिओ कोण, किती पब्लिक बघणार आहे, बघूया आपण. दोन पण टाकायचे. आम्ही बनवू, करू. सो स्टे ट्यून. इथे आम्हाला छान पक्ष्यांचा आवाज ऐकायला येत होता. तुम्हीही तो आवाज जरा ऐका. हे बघ, असं असतं. मला जर दिसलं तर मी दाखवते. ओके, इथे असतं का? मग वेदांती मला इथे पुढे येऊन आली, ही कुठली तरी वेगळीच घरटी दाखवायला. तुम्हाला हिरामंडीमधला गजगामिनी वॉक आठवतोय? त्यानंतर हा वॉक फेमस होणार आहे बघा. तिथे गेल्यानंतर आम्हाला काय माहिती आमच्या मनात काय आलं, आणि असे धावत सुटलो दोघी पण.
ह्या मुलीला कोणीतरी शिकवलं आहे स्टाईल में रहने का, भावनी देणे का, म्हणून तिने तिच्या पायात उलटी चप्पल घालून आम्हाला भावना देण्याचं ठरवलं. हा शेरा कुत्रा जेव्हा पण येतो तेव्हा गल्लीतल्या सगळ्या लोकांना घाबरवतो. लोणचं तर काय झालेलं, बापरे, पाणी सुटलं ना तोंडाला. बाय बाय.